देण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी वहिनी आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायचंय। मी सर्वांना विनंती करतोय, आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय, दोन हात वर करून घोषणा द्यायची आहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो। एकच वादा, एकच वादा। धन्यवाद। यानंतर मी विनंती करतो वहिनींना की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमात आपण सगळेजण जमले आहोत। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतीवीर रामजी उमाजी नाईक, संत सेवालाल महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होते। पुण्यतिथी निमित्त साने गुरुजींना अभिवादन करते। नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादन करते। तसेच आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहते आणि त्यांना वंदन करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देते। यानिमित्त आज या ठिकाणी सभागृहात उपस्थित असलेले सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, तसेच सन्माननीय सुनील तटकरे साहेब, दिनेश वळसे पाटील साहेब, हाशन मुस्लिम साहेब, नरहरी जिरवळ साहेब, धनंजय मुंडे साहेब, अण्णा बनसोडे, खासदार पार्थ पवार, तसेच व्यासपीठावर बसलेले सर्वच सन्माननीय माझे सहकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी व प्रदेश कार्यकारिणीमधील सर्वच पदाधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळामधील माझे सर्वच सहकारी, सर्व माननीय आजी माजी खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्वच लोकप्रतिनिधी, पक्षांचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी, पक्षांचे सर्वच ज्येष्ठ नेते, विविध आघाड्या आणि फ्रंटल सेलचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी आणि दादांच्या सगळ्याच लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, मी सर्वांचंच मनापासून स्वागत करते। इस कार्यक्रम के लिए देश भर से आए पार्टी के सभी पदाधिकारियों का और कार्यकर्ताओं का मैं तहे दिल से स्वागत करती हूं।
27 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली. आपल्या देशाचे आदरणीय पवार साहेब, तारिक अनवर साहेब, पी.ए. संगमा साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, तसेच आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय अजितदादा साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, मनोहर नाईक साहेब, दत्ता मेघे, मधुकरराव पिचड, आर पाटील आबा, अरुणबाई गुजराथी, बबनराव पाचपुते आणि यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांसह ज्ञात अज्ञात अशा शेकडो कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान आहे. या सर्वांच्या प्रती मी अतिशय मनोभावे कृतज्ञता व्यक्त करते. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन साजरा करताना एक वेगळ्या भावना आणि भावनिक वातावरणामध्ये आपण सगळेच जण आहोत. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपल्याला सर्वांनाच लाभलेला आहे. या महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. आदरणीय दादांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा मला विश्वास आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची जी राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जाणं, याचाच अर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असेल, इथल्या तळागाळातल्या प्रत्येक घटकांनी, 18 पगड जातींनी आणि तिथल्या त्यांच्या लोकांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. देशाच्या आणि राज्याच्या लढ्यांमध्ये इथल्या कोणत्याही समाज कधीही मागे नव्हता. याची जाणीव आपण सर्वांनीच सतत ठेवायला हवी. आजचं आपण सर्वांनीच बघितलेलं आहे की आजची आपण जी हे वर्धापन दिन साजरा करतो त्याची थीम आपण असं ठरवलेली होती की समर्पण, संघर्ष आणि संकल्प. आणि ही संकल्पना यंदाचा वर्धापन दिन आपण आदरणीय अजितदादांना हे समर्पित केलेलं आहे. आदरणीय दादांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी गेली अनेक वर्ष पूर्णपणे स्वतःला समर्पित केलेलं आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच आदरणीय दादांसाठी ह्या समर्पणाची भूमिका घेतलेली होती. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केलेला आपल्याला माहिती आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. दादांचं कामाची पद्धत आज कुणालाही नवीन नव्हती. त्यांचा संघर्षही सगळ्यांनी आपल्या समोर पाहिलेला आहे आणि म्हणूनच ही संघर्षाची जी दादांनी केलेला संघर्ष सगळ्यासमोर ठेवून जे योगदान दिले त्यासाठी ही आपण संघर्ष आणि संकल्प असं आपण असायला नाव दिलेलं होतं. दादांनी जे कठोर परिश्रम घेतले आणि प्रत्येकात समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला दादांनी प्राधान्य दिलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, युवक, महिला, उद्योजक आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, त्याच्या प्रगतीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी दादांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा मानस होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी देऊन संघटना अधिक रचनात्मक करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि हाच संकल्प आपल्याला सगळ्याला मिळून पुढे न्यायचा आहे.
आदरणीय दादांनी पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देतानाच लोकहितासाठी अविरत कष्ट घेतले. पक्षस्थितीबाबत त्यांचा असलेला कटाक्ष, निर्णय क्षमता, नेतृत्व, कार्यकर्त्यांवरील त्यांचा विश्वास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रती असलेली बांधिलकी ही दादांची कायमची शिदोरी आहे. आणि आज आदरणीय दादा आपल्यामध्ये जरी नसले, पण त्यांचे विचार, त्यांची मूल्य आणि त्यांची कामाची पद्धत आपल्यासाठी सर्वांसाठीच नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहे. आदरणीय दादांची जागा खरं तर सर्वांनाच माहिती आहे, कोणीही घेऊ शकणार नाही आणि हे वास्तव आहे. परंतु त्याचा विचार, त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आणि सामान्य माणसाबाबतची त्यांची बांधिलकी हीच आज आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. आणि यावर माझा विश्वास आहे. आदरणीय दादांच्या पश्चात आपला सर्व राष्ट्रवादी परिवार एक कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला, याची मला जाणीव आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आणि याची जबाबदारी किती मोठी आहे हेही मला समजते. 3 वर्षापूर्वीच आदरणीय दादांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांना अवघ्या 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला. हा कालावधी मर्यादित असला तरी त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. आदरणीय दादांची ओळख केवळ राजकारणी, समाजकारणी म्हणूनच नव्हती, तर सर्वसामान्यासाठी आपला जीवाभावाचा माणूस, कामाचाच माणूस आणि हक्काचा माणूस अशी होती. राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही दादांनी सादर केलेले त्यांचे अर्थसंकल्प हे राज्याच्या विकासाचे दस्तऐवज आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, उद्योग, सहकार, कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्यानं काम केलं. महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं आणि ते त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपलं. आज आपण सत्तेत आहोत. युती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये आपण लोककल्याणकारी निर्णय घेत आहोत. आदरणीय दादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ मिळालं. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण झाला. आता एकल महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. नुकताच आपल्या सरकारने जगाचा पोशिंदा बळीराजासाठी सुद्धा कर्जमाफीचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ बळीराजाला मिळवून देणं ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे. यापूर्वी आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या वीजबंबांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. अशा अनेक लोककल्याणकारी योजनांना दादांनी सतत प्राधान्य दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात आदरणीय पंतप्रधान मोदी आणि अमित भाईंच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सोबत राज्यात आपण महायुतीसोबत काम करत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र धर्माची लढाई निष्ठेने लढत राहील याची आजच्या या प्रसंगी मी आपल्या सर्वांनाच ग्वाही देते. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी समाजासह प्रत्येकच समाज घटकाला सुरक्षित वाटेल अशी सामाजिक भावना रुजवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. राजकारणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये फारकत करणाऱ्या प्रवृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कधीही थारा देणार नाही. सर्व समाज घटकांनी गुण्यागोविंदांना नांदावं असं वातावरण निर्माण करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असणार आहे. त्यासाठी राजकीय तडजोड करावी लागली तरी त्याची तयारी आपण सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे. आगामी काळामध्ये
राज्यातल्या उर्वरित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सगळ्यालाच सामोरं जायचं आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक तयारी करून कामाला लागलं पाहिजे. येत्या काळामध्ये येणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेमुळे विशेषतः शहरी भागातील मतदारसंघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आताच आपल्याला प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलं की डिलिमिटेशन्स मध्ये हा सगळा बदल होणार आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये आपल्या पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन आणि प्रभावी कार्यक्रम राबवण्याची आपल्याला आवश्यकता असणार आहे आणि आपण ते करणार आहोत. त्याचबरोबर सुरू असलेल्या SIR म्हणजे आताच आपण जो व्हिडिओ पाहिला, याच्या निवडणूक प्रोग्राम म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेच्या पक्षाच्या वतीनं नियुक्त केलेले BLA यांनी निवडणूक आयोगाच्या BLO यांच्याशी समन्वय साधून अत्यंत अचूक आणि जबाबदारीने काम करावं. मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा आहे. आपल्या पक्षाचा एकही हक्काचा मतदार तांत्रिक कारणामुळे किंवा दुर्लक्षामुळे वगळला जाणार नाही. सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून माझा बूथ माझा गाव या संकल्पनेतून काम करावं असं मी सूचित करते. बूथ पातळीवर प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, त्यांना न्याय दिला जाईल याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देते. सर्वात प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा ऑक्सिजन आहे. पक्षाची खरी ताकद नसते तर ती गावागावातल्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांच्या कष्टात सुद्धा असते. आपण सर्वांनीच लोकसंग्रह वाढवणं, लोकांच्या व त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. गाव, वाडी, वस्ती, शहर, प्रभाग आणि बूथ स्तरावर संघटन मजबूत केलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण केली पाहिजे. आपण सतत एक बाब कायम ध्यानात ठेवायला हवी, ती म्हणजे पक्षामध्ये ज्येष्ठता सन्मान ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यासोबत नव्या पिढीला जबाबदारीची संधी देणं हे देखील महत्वाचे आहे. ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा याचा समतोल आणि समन्वय हीच आपल्या यशाची पायरी आहे. ज्येष्ठांचा आदर, महिलांचा सन्मान आणि युवकांना आधार या त्रिसूत्रीनुसारच पक्षाची भविष्यातील वाटचाल राहील, याबाबत कसलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. आपल्याला माहिती आहे, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या 4 महिन्यात मी ही जबाबदारी अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये घेतली आणि ही जबाबदारी घेत असताना मला नक्कीच येणाऱ्या सर्वच गोष्टींची जाणीव होती. मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मान सन्मान दिला, पदं दिली.
जे जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. मला खात्री आहे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच सहकारी हे पक्षहिताच्या निर्णयास माझ्यासोबत कायमच असतील आणि साथ देतील. पक्षात आणि सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, नेत्यांनी आणि सर्वच आपल्या कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक पद्धतीने काम करण्याची माझी अपेक्षा आहे. पक्षाची होणारी बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे. मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी. लवकरच विविध महामंडळे त्यावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. आपल्या वाट्याला येणाऱ्या महामंडळावरील नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी समर्पण हे महत्वाचे निकष विचारात घेतले जातील. महामंडळासाठी पक्षाकडे ज्यांनी अर्ज केले असतील त्यांची सगळे मिळून आम्ही विचार करू. त्यामुळे कुणीही काळजी करण्याचं कारण नाही. पक्षातील माझ्या इतर सर्व सहकाऱ्यांसोबत या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल. गुणवत्ता आणि पात्रता असणाऱ्याला संधी दिली जाईल याकडे माझा नक्कीच कटाक्ष असेल. पक्षासाठी किती वर्ष काम केले त्यापेक्षा त्या काळात पक्षाला किती पुढे नेले याचा नक्कीच विचार केला जाईल. कधी कधी पक्ष विस्तारासाठी बाहेरच्या नेत्यांना सुद्धा पक्षात घेतल्यानंतर त्यांचा सन्मान राखण्यासाठी काही तडजोड करावे लागतात. मात्र असे करत असताना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची निश्चितपणे काळजी घेतली जाईल. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने देशातील आजपर्यंतचे सर्वच विक्रम मोडलेले आहेत. आदरणीय अजितदादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बारामतीकरांचा मला खरोखरीच सार्थ अभिमान आहे. बारामतीकरांच्या प्रेमामुळे आणि अजितदादांनी बारामतीमध्ये उभा केलेल्या विकासाच्या डोंगरामुळे मला एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं आणि याची मला पूर्ण जाणीव आहे आणि खरोखरच अभिमानी आहे. बारामतीच्या सर्व मतदारांचे आणि माझ्या निवडणुकीसाठी काम करणाऱ्या सर्वच माझ्या पक्षातील माझ्या कुटुंबाचे कार्यकर्त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी आपल्या सर्वांना देते. तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करते. मला खात्री आहे की पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे सर्वच पक्षहितासाठी माझ्या निर्णयाचे समर्थन करतील आणि जे जे कार्यक्रम दिलेले आहेत ते कार्यक्रम अंमलात आणतील. आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आपल्या पक्षाने अनेक चढउतार पाहिले, सत्ता पाहिली, विरोधी पक्षातही काम केलं, पण कधीही आपल्या विचाराशी तडजोड केली नाही. यापुढे सुद्धा ती तशीच केली जाणार नाही. पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी हा शब्द पुन्हा
शब्द पुन्हा एकदा आपल्या सर्वांना देते. आपली एकजूट, आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण नव्या जोमानं, नव्या आत्मविश्वासानं आणि नव्या निर्धारानं कामाला लागूया. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, वादळांना पाहून आम्ही कधी आमची गलबते वळवली नाहीत. वादळांना पाहून आम्ही कधी आमची गलबते वळवली नाहीत. संकटांना सामोरे जाताना आम्ही कधी आमची पावले रोखली नाहीत. घड्याळाच्या काटांचा हा प्रवास आता थांबणार नाही. संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. घरोघरी राष्ट्रवादी, मनोमनी राष्ट्रवादी हा मंत्र आज इथून आपण सर्वांनी घेऊन जायचा आहे. जो राज्यभर आपण सर्वांनी पोचवावा हे आवाहन मी आज इथे करते आणि थांबते. धन्यवाद.